गुड मॉर्निंग. कालपर्यंत आपण मॅटरचं क्लासिफिकेशन स्टडी केलं. त्याच्यानंतर आता पुढं मॅटरशी रिलेटेड आता आपण पुढचा पूर्ण चॅप्टर स्टडी करणार आहे. तर आपण या चॅप्टरमध्ये काही बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या मॅटरशी फक्त रिलेटेड कन्सेप्ट दिलेले आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये आता पहिले सगळ्यात महत्त्वाचं आपण काय बघणार आहे तर प्रॉपर्टी ऑफ मॅटर. तर आपण क्लासिफिकेशन बघितलं. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर अँड मेजरमेंट ऑफ द मॅटर. आता पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पहिल्यांदा स्टडी करणारे प्रॉपर्टीज आणि त्याच्यानंतर मेजरमेंट. पहिले सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे जे काय अर्थ सरफेसवरती अवेलेबल आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे चेंजेस होणार आहेत. एक चेंजेस जे आहेत ते थ्रू ॲटमॉस्फिअर, त्याच्यानंतर दुसरा चेंज जो आहे तो त्याच्या बिहेवियरवरती डिपेंड असेल. म्हणजे हे चेंजेस जे आहेत ते चेंजेस सरळ त्यांनी ॲज अ प्रॉपर्टी म्हणून आपल्याला स्टडीसाठी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मॅटर डिवायडेड इंटू टू टाईप्स ऑफ प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टी अँड केमिकल प्रॉपर्टी. बरोबर. आता त्यात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेफिनेशन जे आहे ते डेफिनेशन डिफाईन करणं. हा पूर्ण चॅप्टर जो आहे तो लॉ आणि डेफिनेशन याच्यावरती जास्त फोकस आहे. त्यामध्ये व्यवस्थित थोडंसं परफेक्ट करा डिफाईन करणं क्वेश्चन असेल. आता त्याच्यात पहिलं दिले त्यांनी फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी दोघांची डेफिनेशन दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा. द प्रॉपर्टी विच कॅन बी measured or observed without changing the chemical composition, without changing the chemical composition of the substance. म्हणजे अशी प्रॉपर्टी की जी इन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेस झाले तर चेंज होणार नाही. म्हणजेच तुमच्या इन्व्हायरमेंटमध्ये कसलाही काही इफेक्ट झाला त्याची ओरिजिनल जी प्रॉपर्टी असेल ती आहे अशी राहील. म्हणजे त्याचं कंपोजिशन चेंज होणार नाही. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. द प्रॉपर्टी विच कॅन बी मेजर्ड ऑर ऑब्झर्वड, the property which can be measured or observed without changing the chemical composition of the substance are called as physical properties. म्हणजे जसे समोर आहे बघा त्याची जी मिळेल ती प्रॉपर्टी आपल्याला सांगितली पाहिजे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही आहे. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल घेऊ शकता कलर. फॉर एक्झाम्पल समजा की आपण NaCl जे कॉमन सॉल्ट ते सगळ्यांच्या घरी आहे बघू शकता. त्याचा कलर जो आहे तो व्हाईट कलर आहे बघा. म्हणजे तो व्हाईट कलर तुम्ही कुठेही सरफेसवरती आता सरफेसवरती कुठेही गेला तर प्युअर पार्टला काय असणार आहे व्हाईट कलरच असणार आहे. बरोबर. हां भले त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर थोडासा पिंकिश कलर येईल, थोडंसं ब्लॅकिश कलर येईल, तो भाग वेगळा. पण शक्यतो NaCl सॉल्ट किंवा प्युअर मेटल कन्सिडर करू शकताय. आता सिल्वर आणि गोल्ड दोन्ही कलर तुम्हाला माहिती आहे. काय वाटेल ते केलं तर ते कलर बनवणं आहे तसे राहतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही. म्हणजे थोडक्यात त्यालाच काय बोलणार तर केमिकल कंपोजिशन कसंही चेंज होणार नाही आहे. त्यालाच काय बोलणार आपण फिजिकल प्रॉपर्टी. दुसरी घेऊ शकते ऑर्डर. बऱ्याचशा फूडला स्पेशलाइज ऑर्डर असते तशी सबस्टन्स लागत असते. कारण आता तुम्हाला माहितीच आहे आपल्या घरातले जे काही बरेचसे फूड आहेत आपण वासावरूनच बरंच काय काय ओळखतो. म्हणजे त्या फूडची जी काय ऑर्डर किंवा त्याचा स्मेल किंवा टेस्ट ती कन्फर्म आहे कारण ती फिजिकल प्रॉपर्टी सांगता येते. त्या ह्याच्यामध्ये फारसा चेंज होत नाही. म्हणजे एखादा पदार्थ केला आणि त्याचा वेगळा स्मेल यायला याची चुकरी होणार नाही. आता फॉर एक्झाम्पल समजा कारलं सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना दारात असतानाच वासावरून कळते. तर कारल्याचा जो काही स्मेल आहे तो एक स्पेसिफिक स्मेल आहे. बरोबर. ते जर तुम्ही शिरा केला असाल आणि त्याला जर कारल्याचा स्मेल यायला लागला असं होईल का? थोडक्यात आपल्या रेग्युलर ॲप्लिकेशनमधल्या पार्टमध्ये सुद्धा ते अप्लाय होत नाही बघा. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं डेन्सिटी म्हणजे पर युनिट म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम. बरोबर. एका स्पेसिफिक व्हॉल्यूमला स्पेसिफिक मास होत असणार. म्हणजे ती फिक्स डेन्सिटी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही केला तरी चेंज होणार नाही. तुम्ही इथं चेंज इथं बघू शकताय. समजा तुम्ही अमेरिकेत गेला, तुम्ही फ्रान्सला गेला, कुठल्याही बाकीच्या देशांच्या मध्ये जावा, कुठेही जावं सरफेसवरती डेन्सिटी हा फॅक्टर जो आहे तो काय राहणार कॉन्स्टंट. पुन्हा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हे तर अगदी शार्प असतात. म्हणजे जसं एखादा सबस्टन्स स्टडीसाठी घेतला किंवा एखादा इलेमेंट म्हणा किंवा एखादं कंपाऊंड स्टडीला आलं म्हटलं की प्रॉब्लेम पहिलं त्याच्यामध्ये केलं जातं मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, सॉल्युबिलिटी. हे तीन फॅक्टर स्टडी केल्याशिवाय ते कंपाऊंड पुढे घेतलं जात नाही. म्हणजे सॉल्युबिलिटीमध्ये तुम्ही वॉटर सॉल्युबिलिटी सांगू शकताय. त्याच्यानंतर काय वेळेला आपल्याला ते वॉटरमध्ये सॉल्युबल होत नसेल तर अदर ऑर्गॅनिक सॉल्युटमध्ये आपण डिसॉल्व करून बघतो ती सॉल्युबिलिटी सांगू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं झालं की प्युरिटी काय त्यामुळे आपण मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट बघतो. कारण त्याच्यामध्ये जर इम्प्युरिटी असेल कारण आता जे काय समजा फॉर एक्झाम्पल वॉटर सगळ्यांना पाठच आहे. वॉटरचा जो काय मेल्टिंग पॉईंट असेल त्या स्टोरचं एक्झाम्पल घेतला. वॉटरचा मेल्टिंग पॉईंट जो असतो बॉइलिंग पॉईंट जो आहे तो काय 100°C आहे. बरोबर. आता 100° व्हॅल्यू जे आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा फ्रीजिंग पॉईंट पण तुम्हाला माहिती आहे 0°C. बरोबर. म्हणजे आपण हे जे काय आहे हा सगळा पार्ट जो आहे तो त्याची एक फिक्स व्हॅल्यू आहे. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. ही मात्र अशीच सहज कोण सांगितलेलं नाही आहे म्हणून. कारण त्या टेम्परेचरला त्या प्रेशरला ते स्पेसिफिक व्हॉल्यूम घेऊन ही प्रोसेस करून तुम्हाला एक्झॅक्ट रिझल्ट दिलेला असतो. आणि ज्यावेळेला तुम्ही बाकीचे प्रॅक्टिकल्स करणार म्हणजे हे समजा वॉटर मॉलिक्यूल तुम्ही अमेरिकेत घेऊन गेला आणि समजा सांगायला लागले तिथे की 105°C इतका
किंवा बॉइलिंग पॉईंट आहे, शक्यच होणार नाही. कारण हे कॉम्पोजिशन जे आहे ते कसं आहे, फिक्स आहे. तुम्ही कुठेही घेऊन जा, आता पुढे लॉ बघायचं तेव्हा तुमच्या पुन्हा लक्षात येईल, कुठेही घेऊन जा सरफेसवरती याचा बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट जे आहे ते करायला कॉन्स्टंट आहे. समजलं? त्यामुळे ह्या दोन प्रॉपर्टी पण काय म्हणू शकता, तुम्ही फिजिकल प्रॉपर्टी जाणून घेऊ शकताय. म्हणजे थोडक्यात असं कळलं की जी प्रॉपर्टी बाहेरच्या कुठल्याही एक्सटर्नल फॅक्टरचा इफेक्ट होणार नाही आहे असं कॉन्स्टंट व्हॅल्यू देणार, त्याला थोडक्यात काय आपला फिजिकल प्रॉपर्टी, म्हणजे आपण ते फिजिकल अपीअरन्स असा प्रकार चालतो. दुसरी प्रॉपर्टी आहे केमिकल प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी वेअर सबस्टन्स अंडरगोज केमिकल चेंज अँड हेन्स एक्झिबिट चेंज इन केमिकल कंपोजिशन आर कॉल्ड ॲज केमिकल प्रॉपर्टी. आता फिजिकल प्रॉपर्टी त्या कंपाऊंडवरून त्या सबस्टन्सवरून बघून आपण डायरेक्टली एक्सप्लेन करतो, बरोबर. म्हणजे बाकीचं आपल्याला एक्सप्लेनेशन काय लागत नाही, डायरेक्ट कंपाऊंड समोर घेतलं की आपण पटपट हे सगळं सांगू शकतोय, बरोबर. त्याच्यावरून आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळते. काय वेळा असं असतं की त्या सबस्टन्समध्ये केमिकल चेंजेस काही होतात का हे बघितलं पाहिजे. मग हे केमिकल चेंजेस म्हणजे काय करणार, डायरेक्ट कंपोजिशनच चेंज करणार. समजा की फॉर एक्झाम्पल दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. मी समजा कार्बन आहे माझ्याकडे, त्यालाच काय बोलतात कोल बर्न विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन सोबत काय केलं, बर्न एअर बर्निंग म्हणजे ऑक्सिजन सोबत रिॲक्शन केली, बर्न केलं, थोडंसं हीट केलं कार्बन घेऊन, तर ऑटोमॅटिकली फॉर्म CO2 होतं. काय आपल्याकडे पाहून कार्बन होता, काय ऑक्सिजन. हीट केल्यानंतर कंबशन केल्यानंतर मिळालं काय, कार्बन डायऑक्साईड. म्हणजे केमिकल कंपोजिशन चेंज झालं, बरोबर ना. म्हणजे एक सेपरेट कंपाऊंड तयार झालं. आधी इलेमेंट होते, मोलेक्युल होते, कंबाईन केले, कंपाऊंड तयार झालं. समजा एखादा मेटल घेतला, समजा सोडियम घेतला, बरोबर, सोडियम मेटल घेतला आणि समजा ऑक्सिजन कंबाईन केला, तर याच्यापासून पाहून काहीतरी घ्यावं लागतं, Na2O2 सोडियम पेरॉक्साईड नावाचं कंपाऊंड मिळतं. म्हणजे जोपर्यंत आपण ते मिक्स करत नाही तोपर्यंत त्यांची सेपरेट आयडेंटिटी असेल. म्हणजे ह्या प्रत्येक इलेमेंटला, प्रत्येक कंपाऊंडला आपण फिजिकल प्रॉपर्टी पण सांगू शकतो. पण आता मात्र आपण काय सांगायला लागलोय, जर त्या सबस्टन्समध्ये द प्रॉपर्टी वेअर सबस्टन्स अंडरगोज केमिकल चेंज, द सबस्टन्स अंडरगोज केमिकल चेंज अँड हेन्स एक्झिबिट चेंज इन केमिकल कंपोजिशन आर कॉल्ड ॲज केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे जसं रिॲक्शन होणार तसं त्याच्या बिहेवियरमध्ये चेंज होणार. कारण कार्बनचं स्पेशल बिहेवियर वेगळं राहील, ऑक्सिजनचं वेगळं राहील, पण ते फॉर्म कार्बन डायऑक्साईड. आणि थर्ड वन पार्ट मिळतो म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या प्रॉपर्टी ज्या आहेत सेम नसणार. म्हणजे आपल्याला कॉम्बिनेशनमधून काहीतरी केमिकल कंपोजिशन चेंज झालेला फॅक्टर मिळाला, त्याला काय म्हटलं जातं, केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे आता हे लक्षात आलं का बघा, जो आपल्याकडे सरफेसवरती जो मॅटर प्रेझेंट आहे त्या मॅटरमध्ये दोन टाईपचे पार्ट जे आहेत ते कंपल्सरी होणार. काही प्रॉपर्टी कॉन्स्टंट राहून स्टडी करणार, काही प्रॉपर्टी आपण केमिकल कंपोजिशन चेंज करून बघणार. त्यांना दोघांच्याशिवाय पर्याय नाही. आता थोडक्यात काय बघा, जस्ट एक एक्झाम्पल म्हणून घेऊ शकताय. आपल्याला ते मराठीला वगैरे ते निबंधामध्ये वर्णनात्मक निबंध असा एक प्रकार असतोय, म्हणजे वर्णन करून लिहायचं, बरोबर ना. ते लिहिताना आपण आपल्यासमोर समजा एखादा विषय काय दिला असेल किंवा तुम्हाला कधी तो स्पर्धेत वगैरे कधी बोलला असाल तरीही लक्षात येईल. ते बोलताना कसं आहे, स्पीच किंवा ह्याच्यामध्ये बोलताना कसं एक स्पेसिफिक असं हे दिलं जातं कॅरेक्टर, त्याच्याशी रिलेटेड बोलायचं असतं, बरोबर. मग कॅरेक्टर दिले म्हणजे आपल्याला फक्त नेम दिलेलं असते. फॉर एक्झाम्पल समजा की महात्मा गांधी, बरोबर. म्हणजे आपण त्यांचे जे काही असेल ते बिहेवियर आज आपल्यासमोर नाही आहेत ते, पण आपण त्यांचा फिजिकल अपीअरन्स सगळ्याच्या सगळं एक्सप्लेन करतो का नाही, बरोबर ना. म्हणजे जी कॉन्स्टंट कन्सेप्ट आहे ज्याच्यात कुठल्याही प्रकारचं चेंज होणार नाही, हे दिलेले जे काही सेंटेन्स आहेत त्यांना आपण कुणीही बघितलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ जे काही पाठीमागं जे कोण सांगत होते तेच आपण कंटिन्यू करतो. त्यालाच काय बोलायचं आहे असं स्टडी करणं, त्यालाच थोडक्यात काय बोलतात, फिजिकल प्रॉपर्टी. समजा की आपल्यामध्ये कोणी बघितलं असतं आणि ते असे नव्हते म्हणून जर सांगितलं असतं तर आपण त्याच्यामध्ये बराचसा डिफरन्स आणला. म्हणजे ते चेक करण्यासाठी आपल्याला नवीन काहीतरी रिसर्चेस करावे लागतील, बरोबर. आणि थोडक्यात काय, जे समोर दिसतंय त्याच्यावर एक्सप्लेन करणं म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी. आणि दुसरा फॅक्टर काय लागते, मग ही केमिकली ह्या पार्टमध्ये त्यांच्याशी रिलेटेड रिलेशन जोडाल. मला फक्त तेवढं सांगायचं होतं. समजा की तुमच्याकडे एखादं काहीतरी स्पेशल काहीतरी एलिमेंट तुम्हाला स्वतःला सापडला आहे, म्हणजे जो अर्थ सरफेसवरती नव्हता, आता नवीन आहे, सापडल्यानंतर आपण समजा स्टडी स्टार्ट केला किंवा इव्हन रिसर्च स्टार्ट केला. आता ते तुमच्या लक्षात येणार नाही, पण तरी ते एक्झाम्पल तुम्ही समजून घेऊ शकताय. रिसर्च स्टार्ट केला, पहिल्यांदा आपण त्याला काय नेम वगैरे काय पहिल्यांदा देत नाहीत, त्याची सिस्टम वेगळी आहे, ते आपल्याला पुढे एका चॅप्टरमध्ये आहे. तर समजा की आपण एक्स कन्सिडर केलं, बरोबर. आपला रिसर्च स्टार्ट झाला. मला सांगा, रिसर्च करताना तुम्ही नेमकं काय करणार. पहिलाच प्रश्न आहे की तुम्ही नेमकं काय करणार. आता जे मिळालेलं मटेरियल आहे ते समोर ठेवणार, बरोबर. पहिलं एक करणार, एक माहिती पाहिजे की ते प्युअर आहे का इम्प्युअर आहे. कारण समजा त्याच्यामध्ये इम्प्युरिटी वगैरे दिसायला लागली, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, तो मेल्ट करून घ्यायला पाहिजे, तो बॉईल करून घ्यायला पाहिजे, किंवा त्याच्यातलं बाकीचं कंटेंट आहे ते शोधले पाहिजेत, बरोबर. मग ज्या वेळेला आपण हे शोधायला चालू करतो त्याला आहे तसं दिसतंय, म्हणजे त्याच्यात कुठली प्रोसेस
सेपरेट काढणार आणि नंतर आपण ज्या काही सोल्युबिलिटी किंवा जे काही डिसोल्युशन मग त्याच्यामध्ये अदर केमिकल ॲड करणार, त्याची रिॲक्शन होते का बघणार. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगायचे असेल आपल्याला सगळ्या प्रोसेस केल्या पाहिजेत. तो मेटल बरोबर ट्रीट करून बघितला पाहिजे, तो नॉन मेटल बरोबर ट्रीट करून बघितला पाहिजे. समजा तो मेटल बरोबर ट्रीट होत असेल तर तो ॲसिड असेल, नॉन मेटल बरोबर ट्रीट झाला तर तो बेस असेल. कारण हे सगळं सांगता आलं पाहिजे ना, त्याची हिस्ट्री काढते आपण, त्याचा रिसर्च करतो म्हणजे आपल्याला हे सगळं सांगणं गरजेचं आहे. म्हणून मॅटरसाठी बाळांनो 2 टाईपच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन केल्या, फिजिकल आणि केमिकल. इथनं खरं तर मॅटरचा स्टडी स्टार्ट होतो बाळा. कारण ज्याला कोणाकडे काहीही सांगू दे बाळा, काहीही सांगू दे म्हटलं मी, काय म्हटलं मी लक्षात आलं, त्याला पहिलं सगळ्यात महत्त्वाचं फिजिकल केमिकल प्रॉपर्टीशिवाय पर्याय नाही. कारण सुरुवातच आपल्या स्टडीची रिसर्चची तिथं होईल. समजलं काय सांगताय का बघा. दोन्ही डेफिनेशन ज्या आहेत महत्त्वाचे आहेत. दोन्ही डेफिनेशन मी बोर्डवरती मुद्दाम लिहिले आणि त्यांची जी काय असेल ते 1-2 एक्झाम्पल म्हणजे डिफाईन्ड विथ सुटेबल एक्झाम्पल असा क्वेश्चन असेल. समजलं. त्याच्यानंतर आता पुढचा पॉईंट आहे बघा मेजरमेंट ऑफ द मॅटर. आता बघितलं आपण प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. ज्याला प्रॉपर्टी आपण एक्सप्लेन करायला स्टार्ट केला तेव्हा प्रॉपर्टीमध्ये 2 टाईपच्या प्रॉपर्टी येतात, फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण व्हॉल्यूम डेन्सिटी किंवा तुमचं मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हे सांगू शकतो. केमिकल प्रॉपर्टीमध्ये केमिकल चेंज सांगू शकतो. आता पहिला प्रश्न पुन्हा हा जाऊन पुढं पडला की ज्यावेळेला आपल्याकडे मॅटर असेल, एक एक्झाम्पल सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मॅटर म्हणजे समजा की आपल्या एखाद्या दुकानात गेले, आपण दुकानात जे काय आपल्याला रोजच्या वस्तू लागतात त्याचं मॅटर म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. बरोबर. समजा की आपल्याला साखर पाहिजे तर साखर आणायला गेल्यानंतर आपल्याला तिथं किमान काहीतरी सांगितलं पाहिजे बाळून. हां आपल्याला साखर हवी आहे ठीक आहे, पण काहीतरी आपल्याला मेजरमेंट सांगितलं पाहिजे ना, कारण तो एक स्पेशल मॅटर आहे. तर मग असं असतं कुणाला केवढं पाहिजे तेवढं घ्या, मग पैसे देताना आपण कसे देणार, शक्य आहे का. हां ठीक आहे, आपण किराणा मालाच्या दृष्टीने विचार केला तर ते काय फारसं पडणार नाही. बरोबर. समजा की आपण सोन्याच्या दुकानात गेलोय आणि गोल्ड सिल्वरची खरेदी करणार आहे. बरोबर. आता ते गोल्डची जी प्राईस आमची बघितलं की तुम्हाला केवढं पाहिजे तेवढं घ्या, असं होईल नाही कळलं. म्हणजे जे मेटल कॉस्टली आहे त्यांच्यामध्ये अगदी कधी तुम्ही गेला असाल, कधी तुम्ही ऑब्झर्व केला असाल, त्या रिलेटेड काही थोडंफार माहिती असेल. पण आता बऱ्याच वेळेला आपल्याला तो पॉईंट लागतो बाबा मेटल आहे तो, त्यामुळे त्याचा आता बाकीचं रिलेशन किंवा बाकी सगळं पॉईंट जे आहे ते बऱ्यापैकी माहीत पाहिजे. समजा आपण गेलो सोनाराकडे, समजा एखादं काहीतरी घ्यायचं आहे आपल्याला, एक स्पेसिफिक काहीतरी, त्याच्यामध्ये थोडं जरी अमाऊंट जास्त झालं वळालं तरी ते काढून घेतात जे बनवताना किंवा ते जे काय असेल ते त्याच्यामध्ये अगदी परफेक्ट मेजरमेंट असतं त्यांचं. आणि त्यांच्याकडे जो वेट बॉक्स असतो ना तो एअरलेस वेट बॉक्स आहे. म्हणजे ते ठेवलं ना की 4 बाजूला पॅक करतात आणि मग वेट करून देतात. याच्यावरून तुमच्या लगेच लक्षात आलं असेल म्हणजे अगदी छोट्याशा प्रेशरचा सुद्धा त्या वेटवरती इफेक्ट होतो, तेवढा इफेक्ट सुद्धा ते घेत नाहीत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला मॉडेल देताना कितपत दिलं जातं बघा. आणि ते जर तुम्ही साखर घ्यायला गेलात थोडे 4 क्रिस्टल जास्त आले, काय फरक पडणार आहे का. नाही, कारण त्याची प्राईस तेवढीच आहे. म्हणजे ह्यावरून तुमच्या लक्षात आलं का बघा, ज्या वेळेला सरफेसवरती हे डिफरंट टाईपचे मॅटर फॉर्मेशन स्टार्ट झालं किंवा डिस्कवरी स्टार्ट झाली त्याला फिजिकल केमिकल प्रॉपर्टी सांगितल्या. हो, पण आता सगळ्यात महत्त्वाचं काय, एखादी प्रॉपर्टी सांगायची असेल किंवा एखादा स्टडी सांगायचा असेल किंवा काहीही असेल तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय लागते, मेजरमेंट. मला जर मेजरमेंट हवं असेल तर काय करायचं, तर त्याच्यासाठी बऱ्याचशा सिस्टीमने वर्क केलेलं आहे. मग आता त्या सिस्टीम ज्या आहेत त्या सिस्टीम पण आपल्याला बघायच्या आहेत आणि मग त्याचे काही फंडामेंटल युनिट्स पण आपल्याला स्टडी करायचे आहेत. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरती बऱ्याच सायंटिस्टनी बरेचसे रिसर्चेस दिलेले आहेत बघा. त्याच्यात पहिलं काम काय केलं, मॅटरच्या मेजरमेंटसाठी एक कन्सेप्ट ठरवली आणि दिस कन्सेप्ट आर कॉल्ड ॲज युनिट्स. पहिलं काय त्यांनी ठरवलं, युनिट्स हा फॅक्टर ठरवला. मग आता युनिट्स म्हणजे काय असावं, कारण असं नको की समजा आता आपल्याकडे जे काही गोल्डची जी प्राईस आहे, आपल्याकडे समजा आता बघितलं तर तुम्हाला माहितीच आहे, समजा एक 56,000 रुपीज आहे. बरोबर ना. आता 56,000ला जर पर तोळा असं जर असेल तर त्याच्यामध्ये आपण पुन्हा जर बघितला तर हाच रेट जर समजा की आपण अमेरिकेत गेलो आणि समजा तिथे 10,000 आहे, चालेल का. नाही, सगळेजण अमेरिकेला जातील आणि तिथून खरेदी करून येतील ना. ह्या आपल्याकडचे बरेचसे लोक ते व्यवसाय चालू करतील. म्हणजे हे लक्षात आलं का बघा, असं काहीतरी पाहिजे पण की जे युनिव्हर्सने ॲक्सेप्ट केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्स नाही आला पाहिजे. मग असं असेल तर आपल्याकडं म्हणजे अशा काही कन्सेप्ट किंवा असे काही फॅक्टर पाहिजे किंवा असे काही स्टँडर्ड्स पाहिजे की जे
द आर्बिट्ररी डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर कॉल्ड ॲज युनिट्स. आता आर्बिट्ररी डिसाइडेड म्हणजे काय, व्हॅल्युएबल पॉईंट पाहिजे म्हणून त्याच्या व्हॅल्यू मेजरमेंट करता आल्या पाहिजे, त्या आपल्याला सगळ्यांना सांगता आल्या पाहिजे, त्या समजल्याही पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड पाहिजे. म्हणजे आपण आपल्या देशाने एखादी सिस्टीम तयार केली म्हणजे ती सगळ्यांनी वापरायला पाहिजे असा भाग नाही. आता मी पुढे सांगणार आहे काय काय सिस्टीम केल्या, कसं कसं काय काय केलं. तर त्याच्यामध्ये प्रत्येक देशाची प्रत्येक कंट्रीची इन्व्हॉल्वमेंट होती. कारण ज्या वेळेला जोपर्यंत लोकांना जे जुन्या काळात वगैरे जोपर्यंत लोकांना मेजरमेंट पॅटर्न नव्हता तोपर्यंत होती जी काय असेल ते असंच चालवायचे. पण जेव्हा आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य किंवा ब्रिटिश कन्सेप्ट आली ना, त्याला ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून हा फॅक्टर सगळा स्टार्ट केला होता. आणि तेव्हापासून ही युनिटची कन्सेप्ट आहे. अगदी 18th सेंचुरीपासून आपण ही युनिटची कन्सेप्ट बघू शकतो. मग त्याच्यामध्ये बऱ्याच कंट्रीने आपल्या ह्याच्याखाली सब डिव्हिजन करून सब युनिट सगळं तयार केलं. पण आता बेसिक टर्ममध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काय मॅटर आहे त्याला मास असणार. ते काय काय असणार तेही बघा. जो काय मॅटर असणार त्याला मास असणार, त्याला व्हॉल्यूम असणार, बरोबर ना, आणि त्याला लेंथ असणार, बरोबर. आता मास व्हॉल्यूम लेंथ हे तिन्ही फॅक्टर जरी घेतला तर तुमच्या लगेच लक्षात येईल जे काय समोर येते ते सगळ्याला मासच आहे. कारण मॅटरची डेफिनेशनच काय सांगितली आपण, मॅटरची डेफिनेशन काय सांगितली, एनी ऑब्जेक्ट हॅविंग मास आणि ऑक्युपाय स्पेस. म्हणजे मास आणि व्हॉल्यूम ह्या दोन गोष्टी आल्या की मॅटरला मेजरमेंट शिवाय पर्याय नाही द्यायला. आणि म्हणून काय केलं त्यांनी, पहिल्यांदा डेफिनेशन दिलेली आहे. आणि आता काय केलं बघा, प्रत्येक कंट्रीने, ब्रिटिशांनी, त्याच्यानंतर फ्रान्सवाले, नंतर जपान, ह्या प्रत्येकाने काय केले आपले एक सिस्टीम तयार केली. त्याच्यामध्ये सिस्टीमची म्हणजे युनिटच्या 3 सिस्टीम बनवल्या. कारण सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्या पहिल्यांदा सगळेजण ॲक्सेप्ट करणार असं काही नाही. डिस्कवरीमध्ये माहीत पाहिजे ना, जनरल फॅक्ट हे माहीत पाहिजे, कंपल्सरी माहीत पाहिजे काय काय झालं. आता त्यांनी फोकस कशावरती केला तर पहिल्या आपल्याला 3 मेजरमेंट दिलेले आहेत. एक म्हणजे आपल्याकडे काय पाहिजे म्हणून सांगितले, मास पाहिजे, त्याच्यानंतर लेंथ पाहिजे, बरोबर, आणि त्याच्यानंतर टाईम. मास, लेंथ आणि टाईम. तर लेंथ, मास, टाईम त्या तिघांची मी पहिल्यांदा डिस्कवरी स्टार्ट केली. समजा लेंथ आहे ती सांगितली पाहिजे, मास सांगितलं पाहिजे, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे, टाईम माहीत पाहिजे. आता या तिन्ही सिस्टीममध्ये काय केलं, कारण हे बेसिक टर्म आहे की कंपल्सरी आपल्याला एखाद्या पॉईंटचा एखाद्या मॅटरचा स्टडी करताना सांगितलंच पाहिजे. म्हणजे लेंथ, मास आणि टाईम याच्यावरती काय असेल ते सगळं सांगितलं पाहिजे. मग तसं असेल तर सरळ सरळ त्यांनी सिस्टीममध्ये काय केलं बघा. एक म्हणजे 3 टाईपची सिस्टीम बनवली. पहिली बनवली CGS, दुसरी बनवली FPS, तिसरी बनवली MKS. आणि त्यांच्या नावातच सगळं आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर लेंथ जी आहे ती लेंथ पहिल्या ह्याच्यामध्ये कशामध्ये सांगितली, सेंटीमीटर. मास कशात सांगितलं बघा, ग्रॅममध्ये. आणि टाईम कशामध्ये सांगितला, सेकंडमध्ये. आणि याच्यातले फर्स्ट लेटर काढले आणि सिस्टीम कुठली बनवली, CGS सिस्टीम. पुन्हा लेंथ जी आहे ती कशामध्ये सांगितली, फुटात सांगितली. त्याच्यानंतर मास जे आहे ते पाऊंडमध्ये सांगितलं. आणि टाईम जो आहे तो पुन्हा काय ठेवला, सेकंदातच ठेवला. MKS त्याच्यानंतर लेंथ जी आहे ती कशामध्ये सांगितली, मीटरमध्ये सांगितली. हे जे आहे मास जे आहे ते कशामध्ये सांगितलं, किलोग्रॅममध्ये सांगितलं. आणि टाईम जो आहे तो कशामध्ये ठेवला, सेकंदामध्ये. आता प्रत्येक कंट्रीने काय केलं बघा, प्रत्येकाने आपल्या आपल्या एक सिस्टीम तयार करून दिली. ही सिस्टीम सगळ्या सायंटिस्टने सगळ्या पूर्ण ओव्हरऑल सगळा रिसर्च एकत्र कलेक्ट केला. आणि जर बघितलं तर आपल्याकडं लेंथ कंपल्सरी सांगणं गरजेचं आहे. मास, कारण ऑब्जेक्ट जे आहे त्याला मास आणि व्हॉल्यूम कंपल्सरी आहे. आणि राहिला टाईम, बरोबर. ह्या 3 बेसिक कन्सेप्ट म्हणून त्यांनी पहिल्यांदा मेजरमेंटसाठी यूज केला. त्याच्यामध्ये पहिली सिस्टीम CGS, FPS आणि MKS. 3 सिस्टीममध्ये आपल्याला ही 3 क्वांटिटी सांगायला पाहिजे. आणि त्याचे फर्स्ट लेटर काढून त्यांनी सरळ सिस्टीमला नाव ठेवलं. आता समजा की तुम्हाला एखादी क्वांटिटी मेजरमेंट करायची आहे, एखादा मॅटर मेजरमेंट करायचा आहे, तर सरळ सांगतात अप्लाय MKS सिस्टीम. मग MKS सिस्टीममध्ये युनिट्स घेणं गरजेचं आहे. मग MKS सिस्टीम म्हणजे काय तर मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड. म्हणजे टाईम जातो त्यावेळेस सेकंदाचा सांगितलं पाहिजे, प्रॉब्लेमसाठी गरजेचं आहे. आणि मासच्या ते किलोग्राममध्ये सांगितलं पाहिजे, लेंथ मीटरमध्ये सांगितलं पाहिजे. म्हणजे हा सगळा कन्सेप्ट म्हणजे त्यांनी ज्या ह्याच्यात सांगतील त्या ह्याच्यात आपल्याला घेतलं पाहिजे. मग आता थोडंसं कसं व्हायला लागलं, 3 टाईपची सिस्टीम आपल्याकडं. मग थोडंसं कन्फ्युजन क्रिएट व्हायला लागलं. कारण एकाच टाईपची काहीतरी सिस्टीम असेल तर आपण चालू शकतो. आता कसं आहे, काही कंट्रीमध्ये काय म्हणणार CGS युनिट सिस्टीम यूज करूया, काही जणांच्याकडे म्हणणार MKS यूज करूया, काही जण म्हणणार FPS यूज करूया. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे पण व्हेरिएबल मिळू शकतं. समजा की आपल्याला एक एक्झाम्पल मिळू शकतं आहे. समजा शुगर काउंटिंग सांगितलं तर ग्रॅममध्ये काउंट करणार नाही, बरोबर. तिथं आपण काय करणार, गोल्ड जे आहे ते ग्रॅममध्ये काउंट करणार. शुगर सांगितलं की आपण किलोग्रॅमकडे येणार. म्हणजे आपल्याकडेच किती काय काय येणार बघा. आणि जर समजा आपल्याला वेट म्हणजे आपलं बॉडीचं वेट जर विचारलं, वेट आणि मास आता पुढे बघायचे डिफरंट पार्ट आहेत. जर बॉडीचं वेट विचारलं
तर लहानपणी ज्यावेळेला वेट केलं जातं त्यावेळेला तुम्हाला वेट बॉक्सवर ठेवतात का बाळांनो? नाही. जन्मल्याबरोबर जे वेट असते ते पाऊंडमध्ये असते. मम्मीला जाऊन आज तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही घरी विचारू शकता, पाऊंडमध्येच असतं बाळांनो. म्हणजे मग त्या कन्सेप्टला तुम्हाला त्यावेळेला 1 kg वेट आहे, 4 kg आहे हे म्हणून चालणार नाही. त्यांचं पाऊंडमधलंच काय असेल ते कॅल्क्युलेशन चालू असतं. कारण त्या डॉक्टरांच्या तोंडात जर बघितलं तर पाऊंड 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 शब्द असते. म्हणजे याचा अर्थ 3 डिफरंट क्वांटिटी घेतल्या मी. तिघांच्यासाठी पण जर बघितलं तर आपण हे मिसमॅच करून काही शक्यतो यूज करत नाही. म्हणजे सगळा प्रकार लागते. मग असं असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला ती कुठली सिस्टीम कुठले युनिट, कुठली सिस्टीम कुठले युनिट असं थोडंसं करावं लागणार. मग त्याच्यासाठी बेस्ट वे काय केलं तर ह्या सगळ्या सिस्टीम एकत्र केल्या. हा सगळा पार्ट आहे असा ठेवला, हा काही चेंज नाही केला, हा आहे असा ठेवला आणि नवीन एक सिस्टीम तयार केली. जी नवीन सिस्टीम जी आहे ती आजही युनिव्हर्सिटी ॲक्सेप्टेड सिस्टीम आहे, सगळ्यात स्टँडर्ड सिस्टीम. आणि त्या सिस्टीमचं नेम आहे बाळांनो SI सिस्टीम, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स अशी एक कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सगळे पूर्ण युनिट सगळे एकत्र करून ते जास्तीत जास्त यूज करायला स्टार्ट केले. पण बेसिक म्हणून हे सगळं महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना केमिस्ट्रीमधले असू दे, फिजिक्समधले असू दे, फिजिक्समध्ये पण हा पार्ट थोडासा झाला आहे पण तुम्हाला फिजिक्समध्ये असं कुठेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ज्या सिस्टीममध्ये युनिट्स सांगितले किंवा ज्या सिस्टीममध्ये तुम्हाला आन्सर विचारले, ज्या युनिटमध्ये तुम्हाला आन्सर विचारले त्या क्वांटिटी सगळ्या कन्वर्ट करून घ्याव्या लागतात. त्यामुळे हे तिन्ही सिस्टीम ज्या आहेत ह्या गरजेच्या आहेतच. आणि त्याच्यानंतर आता पुढे जी स्टँडर्ड सिस्टीम आहे ती आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करतोय. समजलं? इथंपर्यंत काय शंका आहे का बघा. डेफिनेशन आणि या तिन्ही सिस्टीमचं जे काही कॉन्फ्युगेशन आहे ते सगळं जास्त माहिती असायला पाहिजे.